मला वाटतं स्वप्न बघण्यामध्ये काहीच गैर नाही. ज्याला पण इकडे उभं राहायचं त्यांनी इकडे खुशाल त्यांनी राहिलं पाहिजे. कॉम्पिटिशन पण पाहिजे त्या ठिकाणी, विरोधक पण चांगला पाहिजे, तरच लढाईला जी आहे ती मजा त्या ठिकाणी येईल. आणि मला वाटतं ज्यांना या ठिकाणी राहायचं आहे उभं, त्यांनी पहिलं ठरवलं पाहिजे वरळीतून उभं राहायचं आहे, ठाण्यातून उभं राहायचं आहे का कल्याणमधून उभं राहायचं आहे, हे पहिलं मला वाटतं ठरवलं पाहिजे. रोज जे असे स्टेटमेंट करत राहायचे की इथून उभं राहा, तिथून उभं राहा, तिथून उभं राहा, हे राजकारणामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत नसतात. या आपल्याला जर काही करायचं होतं तर ते 2.5 वर्ष जेव्हा आपल्याकडे सत्ता होती तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे होत्या. आज माननीय मुख्यमंत्री नागपूरला सेशन चालू आहे, पण पहाटे 6 वाजता येऊन मुंबईची साफसफाई जी गेल्या अनेक वर्ष झाली नव्हती, ती साफसफाई जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करतायत. डीप क्लिनिंग त्याला नाव दिलेलं आहे. खरंच खूप गाळ या मुंबईमध्ये साचला होता, त्याला साफ करायची खूप गरज होती. ती साफ करण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी करतायत. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे मुख्यमंत्र्यांबरोबर सगळी जनता जी आहे मुंबईची ही या साफसफाईमध्ये जी आहे ही या ठिकाणी जोरात सामील होईल. आणि मुंबई एकदम क्लीन आणि चकाचक, ज्या मुंबईमध्ये फक्त डेव्हलपमेंटचं राजकारण त्या ठिकाणी होईल, फक्त इन्फ्रास्ट्रक्चरची कामं त्या ठिकाणी होतील, लोकांना जे आवश्यक आहे ते या मुंबईमध्ये उभं राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.